सीटीडी क्रॅक करायची असेल तर सिंपल इंटरेस्टचे प्रश्न तुम्हाला आलेच पाहिजे। हा प्रश्न बघा, यदि 1 रुपया पर 1 माह का साधारण ब्याज 1 पैसा है तो वार्षिक दर प्रतिशत होगी 6%, 8%, 10% या 12%। तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो की आपण एक फॉर्म्युला वापरतो पीआरटी डिवाइडेड बाय 100 आणि त्याच्यानुसार मग कन्वर्ट करून आपण साधारण व्याज काढत असतो। या ठिकाणी तर मात्र डायरेक्टली साधारण व्याज दिलेलं आहे। जर साधारण व्याज जर दिलेलं असेल तर त्यालाच टार्गेट करा, आपण यालाच टार्गेट करणार आहोत। 1 पैसा, आता 1 पैसा म्हणजे किती होते, 1 पैसा म्हणजे किती होते ते लक्षात घ्या। एका पैशाला सर्वप्रथम आपण डेसिमल मध्ये कन्वर्ट करायचं। कशामध्ये? डेसिमल मध्ये। डेसिमल मध्ये कन्वर्ट केल्यानंतर काय होते, डेसिमल मध्ये मग याला 1 भागिले काय करायचे तर 100 करायचे। 1 भागिले 100 म्हणजे काय होते, इकडून असं वाचन करा आणि इकडे असं लिहित चला, म्हणजे हे येते 0.01। आता हे जे 0.01 हे डेसिमल मधला पैसा झाला सरळ व्याजाचा। याला काय करायचं की 0.01 मल्टिपल बाय 100 करा सर्वप्रथम, किंवा डायरेक्टली सांगतो की याला हा जो पॉइंट आहे 2 अंकानंतर पुढे न्या। मग याचे काय होते तर 1 होते। 1 भागिले आपण 1 पर्यंत यायला पाहिजे। आता हे याचं काम संपलं। आता आपण काय घ्यायचं आहे की याचं काम संपल्यानंतर फक्त आणि फक्त उरलेलं आपल्याकडे 1 रुपया आणि 1 महिना, त्याला डिवाइडेड बाय करा, म्हणजेच 1 या ठिकाणी घ्यायचा आणि गुणिले 1 महिना म्हणजेच काय तर 1/12 घ्यायचं, कारण की महिन्याच्या स्वरूपात दिलेलं असेल तर भागिले 12 टाकाच लागते। सो 1/12। आता काय झालं मित्रा की 1 भागिले हा झाला 1/12 आणि यालाच कसं कन्वर्ट करणार आपण, 1 गुणिले हा 12/1 इनवर्स होणार ना, हा भागिलेचा गुणाकार केल्यानंतर, म्हणजेच आन्सर येते 12%। सो 12% हे तुमचं आन्सर झालं। याच पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता। याच पद्धतीने तुम्हाला जर का एखादा प्रश्न होमवर्कसाठी दिला तोही सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करू शकता। या ठिकाणी आन्सर काय झालेला 12%। तुम्हाला होमवर्कचा प्रश्न है, यदि 1 रुपया पर 6 माह का साधारण ब्याज 10 पैसा है तो वार्षिक ब्याज कितने प्रतिशत होगा? 16%, 18%, 20% या 10%। आपका आन्सर जरूर कमेंट बॉक्स मध्ये देऊ शकता तुम्ही। आणि या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबद्दल शेअर करा आणि स्टडी मॅथ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।